मग 100 पावरनी 30 वाली गोळी सांगणार ना. मूर्ख कुणाकडचा 30 वाली गोळी 100 पावरनी. मूर्ख कुणाकडची सांग ना बरं काकू. ते तुम्ही एवढी ते म्हणजे तुम्ही एवढी बाबा केवढे आणि म्हणे 100 काय 30 रुपयांनी 100 पावर. काहीतरी बोलतो नवीन अभ्यास देतो मला. अरे वा बाबा कॅप्सूल आणू का? आहे साहेब मला एक आग्रह फक्त. कसं आहे आम्ही विनोदी माणसं आहेत. अहो आई कसं आहे मजाकबाजी. अरे तसं काहीच होणार नाही. आई साहेब म्हणून एक आग्रह आई साहेब. काय झालं? आई साहेब काय? मी काय देखा मला सगळं म्हटलं. अरे बोलणार आहे काय झालं मला सांगू दे. मी राग मानून घेणार नाही बाबा. आता तुम्ही मला माय बाप्पा चालतात. हा बरोबर आहे बरोबर आहे. तसं बोलायला मला सगळं म्हटलं. अरे बोलणार आहे काय झालं? आई साहेब हा मना सामने फक्त मना सामने फक्त आहे ना एक किसल्यानं आपण फार लाडके झाले लवकर. काय नका काय नका. मालक झाला नौकर, नौकर झाला मालक. कोणी चोर आहे नंदन कमाले. अरे आम्ही काय विचारात आणि तुमचा काय विचार घेऊन येतात? म्हणजे मूर्ख कुणाकडचा विचार चालू आहे का? का नको मग? म्हणजे कस काय 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 हा हा इमला अहो काय झालं महाराज? बोलायचे कारण तुला. कारण म्हणजे काय? बघ प्रेमेस्त्राने आपल्याला 2 मुलं दिली, हा. चंद्र आणि मोहन. आता वयात आलेली मुले वय वृद्ध झालो. हे पिकलेलं पान केव्हा पडेल याचा नेम नाही. दोघांपैकी राज्याभिषेक कोणाला करावं हा सारखा विचारात चिंतेत दूर झालोय. आपला विचार काय ग? अहो महाराज आता तुम्हालाच माहिती तुमचा चंद्र कसा आणि माझा मोहन कसा. कसा? मोहन गुणाने भला, महाराज मोहन गुणाने भला. राज्याभिषेक करावे त्याला, होईन तुमच्या नावाचा बोलबाला. तिच्या राजीर भोली चंद्र गुणात पहिला पासून आहे ज्ञानी ग्रॅज्युएट झालेला आहे. आणि तुमचा मोहन अनपढ आहे, अशिक्षित आहे. आणि तुमचा चंद्र कसा आहे ते तुम्हाला माहिती नाही का? म्हणजे अहो सत्ता पत्ता खेळतो तो त्याला काहीच येत नाही. आणि मग तुझा विचार काय ग? माता मान बुद्धीने भला भला राज्याभिषेकाला तुम्ही त्याला होईल तुमच्या नावाचा बोल भाना साऱ्या तिरा बाबानी देवी रामा म्हणजे राज्याभिषेक मोहनला करायचं. अहो राजगादीचा मालक माझ्या मोहनला करा आणि चंद्रला त्याच्या हातापाशी सेनापतीची नोकरी द्या. इमला कसं हे बोलूस वाटत नाही. कोणत्या शास्त्रात कोणत्या पुराणात लिहिलं गेलं लहान मुलगानी राज्य चालवायचं आणि थोरला मुलगा त्याच्या हाताखाली गुलामगिरी करायची? शक्य नाही. राज्याभिषेक होईल माझा चंद्र होईल. माझा मोहन होणार महाराज. चंद्र होईल माझा मोहन. स्त्रीची जात गावेलीची जात किती केलं दगडापेक्षा वीट मऊ माझ्या तोंडाशी तोंड देते.
जखमीवर मिरची घालते, उजवला डोंगर पेटवते. मी एवढा स्त्रीलंपट मनुष्य आहे का? तिचं मी ऐकून घेणार आहे का? वा रे वा, बघतोय काय होतं. बाई गं, ज्या दिवसापासून लग्न झालं महाराजांनी माझ्यावर हात सुद्धा उचलला नाही, पण या चंद्रासाठी माझ्या सवतीचा मुलगा माझ्यावर हात उचलला. मी पण पाहते ह्यो चंद्र राजगादीचा मालक कसा होतो तर. फाटकावर जातो, फार करायचा सांगितलेला आहे आम्हाला. हो, आता येथीलच ती मुलं. या चंद्र दादा, मौनी दादा. काय अक्कल आहे तुझी? ऐक जगी सर्व सुखी कोण आहे विचारी या मनात शोधून पाहिजे. जगात असा कोणताही मनुष्य सुखी नाही की त्यांनी उंच उडकाने सांगा की या जगात मी सुख प्राप्त केलंय. त्या भगवंताने पांडुरंगाने प्रत्येकाला काही ना काही दुःख लावून दिले. कुणाला शारीरिक आरोग्याचं दुःख तर कुणाला मानसिक दुःख, कुणाला संपत्तीचं दुःख तर कुणाला संततीचं दुःख. म्हणून म्हण केली की जगी सर्व सुखी कोण आहे विचारी या मनात शोधून पाहिजे. त्याचप्रमाणे या राजकोड्याने राजे शामराव यांचा वडील मुलगा नाव माझं चंद्र. आता तुम्ही म्हणणार राजाचा मुलगा आहे म्हणून तुला काय दुःख आहे? मला सुद्धा दुःख आहे. सर्व आहे